संसदेमधून एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर येते। ओम बिर्ला यांची निवड संसदेचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध होण्याची शक्यता आहे। लोकसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचा उमेदवार अर्ज मागे घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येते। इंडिया आघाडीचे अनेक खासदार हे दिल्लीच्या बाहेर आहेत, त्यामुळे इंडिया आघाडीची ऐनवेळी प्रतिमा डागाळण्याची शक्यता असल्यामुळे त्यांचे उमेदवार के सुरेश आपली उमेदवारी मागे घेण्याची दाट शक्यता आहे। या संदर्भातली आणखी माहिती रौनक कुकडे आपल्याला देत आहेत। रौनक, कविता, जी माहिती उपलब्ध झालेली आहे, साधारणतः 8 वाजता मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी इंडिया ब्लॉकच्या महत्त्वाच्या नेत्यांची उद्याच्या निवडणुकी संदर्भात एक महत्त्वाची बैठक होते। पण त्याच्या आधी जी माहिती इंडिया ब्लॉकचे काही महत्त्वाच्या नेत्यांकडून आम्हाला समजली आहे ती अशा स्वरूपाची आहे की साधारणतः 7 असे खासदार आहेत इंडिया ब्लॉकचे जे सध्या उद्या दिल्लीमध्ये अवेलेबल नसणार आहेत। त्यांनी या संदर्भातली माहिती आपल्या पक्षश्रेष्ठींना याच्या आधी दिलेली होती। काही खासगी कारणांमुळे हे खासदार दिल्लीमध्ये उपस्थित नसू शकणार आहे, त्यामुळे ऑलरेडी इंडिया ब्लॉककडे तो मॅजिक नंबर नाही आहे ज्याच्या भरोश्यावर ती निवडणूक लढण्यासाठी प्रयत्न करतायत। आपल्याला माहिती आहे की सकाळी राजनाथ सिंग यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी संवाद साधला होता, संपर्क केला होता आणि त्यांना एक विनंती केली होती की सर्वच विरोधी पक्षांनी मिळून आम्हाला समर्थन द्यायला पाहिजे आणि ओम बिर्लाला आम्ही या पदासाठी आमच्या वतीनं फॉर्म जो आहे तो त्यांचा भरतोय। मात्र मल्लिकार्जुन खरगेंनी याला साफ नकार दिला आणि काही वेळानंतर के सुरेश यांच्या संदर्भातली जो अर्ज आहे तो इंडिया ब्लॉकच्या वतीने तिथे दाखल करण्यात आला। मात्र आत्ता जी माहिती उपलब्ध होते आहे, अनेक इंडिया ब्लॉकच्या पार्टीमधल्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की निवडणूक आपण लढवायला नको आणि कदाचित उद्या सकाळी 11 वाजता जेव्हा मतदान सुरू होणार आहे त्याच्या आधीच के सुरेश आपली उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेतील। रौनक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।